आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। जिंतूर शहरातील महामार्ग रस्त्यावरील खड्ड्यासाठी भीक मागो आंदोलन। परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील परभणी जालना महामार्ग रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे चौक परिसरात मोठमोठे खड्डे झाल्यामुळे अनेक अपघात होत आहे। त्यातच बांधकाम विभागाला लोकशाही मार्गाने विविध आंदोलने अर्ज विनंती केल्या, मात्र बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले। त्यामुळे संतप्त युवकांच्या वतीने आज दिनांक 20 जुलै शनिवार रोजी भीक मागून मुरुमची गाडी आणून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले। विशालगड घटनेतील समाजकंटकावर कारवाई करण्याची कौसळी येथे मागणी। कोल्हापूर येथील विशालगड अतिक्रमणच्या नावाखाली काही समाजकंटकांनी मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळे, दुकाने, घरे उद्ध्वस्त केले। त्यांच्या निषेधार्थ 19 जुलै शुक्रवार रोजी शेरे मैसूर हजरत टिपू सुलतान युवा मंच व कौसळी येथील समस्त मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने बोरी पोलीस प्रशासनामार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन निषेध नोंदवून हल्लेखोरावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। विशालगडावर 14 जुलै रोजी संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली हजारो तरुण विशालगडच्या पायथ्याशी जमले। विशालगडावर जाण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंध केले असताना या हल्लेखोर दंगेखोर तरुणांनी विशालगडापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या गाजापूर व मुस्लिमवाडी या क्षेत्राला लक्ष्य करीत धार्मिक स्थळांची नासधूस केली। दोन्ही गावातील 40 ते 50 घरात जाळपोळ करून ती उद्ध्वस्त केली। घरासमोर उभे असलेल्या दुचाकी, 3 चाकी व 4 चाकी वाहनांना आग लावली। तसेच घरातील साहित्य नष्ट केले व महिलांना व लहान मुलांना मारहाण करून प्रचंड नुकसान केले। गाजापूर मुस्लिमवाडी येथील 40 ते 50 कुटुंबाचे घर उद्ध्वस्त केल्यामुळे हे कुटुंब रस्त्यावर आले आहे। प्रत्येकी पीडित कुटुंबांना शासनाने तत्काळ मदत जाहीर करावी व दंगलखोर हल्लेखोर तरुणावर गुन्हे दाखल करून तत्काळ अटक करावी। या प्रकरणाच्या मागे कोणत्या संघटना आहे त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर सुद्धा कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन देण्यात आले। दिलेल्या निवेदनावर शेरे मैसूर हजरत टिपू सुलतान युवा मंच व कौसळी येथील शेकडो मुस्लिम बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहे। भरदिवसा घरातून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास। गंगाखेड तालुक्यातील खडी तांडा येथे भरदिवसा चोरट्यांनी घर फोडत रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने मिळून 61,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली। या प्रकरणी अनोळखी चोरट्याविरुद्ध 19 जुलै रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बालासाहेब किशनराव जाधव यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे की ते मुलासह इसाद येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते। त्याची पत्नी आणि सून शेतामध्ये कामाला गेल्या होत्या। 16 वर्षीय नातू घरी होता। दुपारच्या वेळी नातू बिस्किट आणण्यासाठी घराला कुलूप लावून दुकानावर गेला असता अचानक पाऊस आल्याने तो दुकानावरच थांबला। थोड्या वेळाने घरी परत आल्यावर त्यांना घराचा दरवाजा उघडला दिसला। घटनेची माहिती नातेवाईकांना फिर्यादीच्या मुलांना दिली। घरी जाऊन पाहणी केल्यावर सोन्याचे नेकलेस, 10 झुंबर, 10 तोळे चांदी, रोख रक्कम 30,000 चोरीला गेल्याचे दिसून आले। विशालगड घटनेच्या निषेधार्थ जिंतूर शहर कडकडीत बंद। कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड गाजापूर गाव ठिकाणी अतिक्रमणाच्या नावाखाली मुस्लिम समाज बांधवांच्या घराची तोडफोड करून मस्जिदवर हल्ला करण्यात आला। या संदर्भात मस्जिदमधल्या धार्मिक ग्रंथ कुराण जाळण्यात आले। या घटनेच्या निषेधार्थ जिंतूर शहर बंद ठेवून धरणे आंदोलन करून जिंतूर तहसीलदार यांना मागणीचे निवेदन देण्यात आले। दिलेल्या निवेदनावर माजी नगरसेवक रहमानभाई लाडले, माजी नगरसेवक मुखीदभाई, एमआयएम पक्षाचे जिंतूर तालुकाध्यक्ष सय्यद रियाज भाईजान, पत्रकार सय्यद फेरोजभाई, इस्माईल पहलवानसह जिंतूर शहरातील सर्व मुस्लिम समाज बांधवांनी परिश्रम घेतले। विशालगड घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने निवेदन। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव इरफानुर रहमान खान यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकारी यांच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले। रविवार 14 जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड अतिक्रमण मुक्त असा इशारा देत मुस्लिमवाडीत मस्जिद, दर्गा, मुस्लिम घरावर झालेल्या भयाड हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त करून महाराष्ट्रात अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी शासनाने या घटनेतील दोषीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी। या हल्ल्यातील पीडित कुटुंबांना आर्थिक मदत जाहीर करावी यासह अन्य मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। दिलेल्या निवेदनावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव इरफानुर रहमान खान, अतिकुर रहमान खान,
वाजिद जागीरदार, मोईन मौलवी, खदीरलाला हाशमी, अहमद खान, सत्तार पटेल, युनुस खान, शेख मतीन यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. कर्मचाऱ्यावर अन्यायाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर महारॅली. आज दिनांक 20 जुलै शनिवार रोजी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, प्रोटॉन संघटना, भारत मुक्ती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानाने परभणी शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून ते परभणी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महारॅली काढून परभणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण रद्द करा, जुनी पेन्शन लागू करा, नवीन संच मान्यता नियम रद्द करा, कॉन्ट्रॅक्ट भरती बंद करा, शासकीय नोकर भरती सुरू करा, शिक्षणाचे खाजगीकरण रद्द करा, संस्था चालकांची मनमानी बंद करा, कामगारांचे नवीन कायदे रद्द करा, कर्मचाऱ्यांना पदोन्नती लवकर करा आदी मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात भारत मुक्ती मोर्चा, प्रोटॉन संघटना, राष्ट्रीय मूलनिवासी कर्मचारी संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. परभणी शहरात नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद. परभणी शहरातील इरफान काझी मित्र मंडळ आणि युवा सेनेच्या वतीने परभणी शहरातील गोल्डन हॉल येथे नेत्र आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. या शिबिरात नेत्र तपासणी करून चष्मे वाटप करण्यात आले. ज्या रुग्णांना नेत्र शस्त्रक्रिया करायची आहे त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिरात आमदार डॉक्टर राहुल पाटील उपस्थित होते. यावेळी इरफान काझी मित्र मंडळाचे अध्यक्ष व युवा सेनाचे इरफान काझी यांच्या वतीने आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इरफान काझी मित्र मंडळाचे अध्यक्ष व युवा सेनेचे इरफान काझी, रिजवान काझी, फेरोज कुरैशी, शेख साजिद, अझहर इनामदार, आसिफ शेख, सय्यद आरेफ, सुफियान काझी, शेख सोहेलसह आदींनी परिश्रम घेतले.